स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, पोलीस, तलाठी, शिक्षक, रेल्वे, ग्रामसेवक, वनरक्षक, कृषी सहाय्यक, कर सहाय्यक, PSI, आरोग्य सेवक इत्यादीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न आहे y+10 छेद y+2 बरोबर 8/4. तर y+2 छेद y+2 ची किंमत काढा. या ठिकाणी हे पर्याय दिलेले आहेत. प्रथमतः y ची किंमत काढल्यानंतर आपण या ठिकाणी y ची किंमत घातल्यानंतर आपल्याला y+2 छेद y+2 ची किंमत मिळेल. या ठिकाणी तिरकस गुणाकार करणं गरजेचं आहे. y+2 ला 8 न गुणावं लागेल. तिरकस गुणाकारामध्ये बरोबर 4 न y+10 ला गुणावं लागेल. 8 न y ला गुणल्यानंतर 8y अधिक 8 न 2 ला गुणल्यानंतर 8 दुनी 16 बरोबर 4 न y ला 4y अधिक 4 10 40. स्वरूपपदे एकत्रित घ्यायची. 8y पलीकडलं वजा 4y मागे घ्यायचा अधिक 4y चं वजा 4y. 40 तिथंच आहे. 16 पलीकडे घ्यायचे वजा 16 होणार. 8y मधून 4y गेले 4y उरले. 40 मधून 16 गेले. या ठिकाणी 24 उरले. 4 पलीकडे जाऊन 24 ला भागिले होणार आहे. y बरोबर 4 सक्क 24 y ची किंमत 6 आली. या ठिकाणी y+2 म्हणजेच 6+2 छेद y ची किंमत 6+2. 6 2 8 6 2 गेले 4. 8 ला 4 ने भागल्यानंतर 2 मिळाले. त्यामुळं पर्यायामध्ये या ठिकाणी y ची किंमत 2 अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न घातांक वरचा आहे. m बरोबर 3⁻1 आणि n बरोबर 3⁻2. तर m अधिक n ची किंमत किती हे पर्याय आहेत. घातांकाच्या नियमानं आपल्याला माहिती आहे. m बरोबर 3⁻1 हा धन करताना 1/3 होतो. n बरोबर 3⁻2 हा धन करताना 3चा वर्ग होतो. 3चा वर्ग म्हणजेच 1/9. m अधिक n ची किंमत आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे 1/3 m ची किंमत आणि या ठिकाणी n ची किंमत 1/9 आहे. तिरकस गुणाकार छेद समान नाही. 9 एक्के 9 अधिक 3 एक्के 3 छेद 9 त्रिक 27. 9 3 12 छेद 27. 3 चौक 12 3 9 27. 3 चौक 12 3 9 27. 4/9 या ठिकाणी अचूक पर्याय जो आहे तो पहिला आहे. 4/9. ओके. पुढचा प्रश्न आहे. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे y+20 अंश आणि y+30 अंश आहेत. तर त्या कोनांच्या मापामधील फरक किती? या ठिकाणी हे पर्याय दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे गुणधर्म चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. म्हणजे चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे y+20 अंश आणि y+30 अंश यांची बेरीज या ठिकाणी 180 दाखवावी लागेल. स्वरूप पदांची बेरीज y अधिक y 2y अधिक 20 आणि 30 50 बरोबर 180. 2y बरोबर 50 पलीकडे गेले. पक्षांतर झाल्यानंतर अधिकचं वजा बाजू बदलल्यानंतर चिन्ह बदलता अधिकचं वजा वजाचं अधिक गुणिलेचं भागिले भागिलेचं गुणिले 180 अधिक 50 पलीकडे जाऊन वजा 50. 2y बरोबर 180 मधून 50 गेले. या ठिकाणी 130 उरले. y बरोबर 2 पलीकडे जाऊन भागिले होणार आहे. 130 ला भागिले 2 त्याची निमपट होणार 65. आणि म्हणून y अधिक 20 या ठिकाणी 65 अधिक 20 बरोबर 85. ओके. y ची किंमत 65. 65 अधिक 20 85. आणि दुसरा कोण आहे y+30. y ची किंमत 65 अधिक 30 95. आणि या दोघांमधला फरक पाहिजे आहे आपल्याला. विचारलेला आहे फरक बरोबर 95 वजा 85. 5 5 गेले 0. 9 8 गेला 1 म्हणजे 85 मधून 85 गेले उरले 10. म्हणजे हा फरक 10 असणार आहे. अचूक पर्याय नंबर 4. ओके.
पुढला प्रश्न आहे, प्रमाणावरचा यम हा यनच्या समप्रमाणात बदलतो. जर यम बरोबर 50 व यन बरोबर 2.5 तर यन बरोबर 3 असताना यम बरोबर किती हे पर्याय आहेत. या ठिकाणी आपल्याला समप्रमाणामध्ये स्थिर पद काढायचं असेल तर चलांचा भागाकार करावाच लागतो. त्यामुळं यम भागिले यन बरोबर के स्थिर पद आपल्याला काढावं लागेल. यम भागिले यन बरोबर के स्थिर पद आहे के. यम दिलेला आहे 50 छेद यन 2.5 दिलेला आहे. दशांशानं सरकवलं, छेदस्थानी 25 करून घेतलं, त्या बदल्याला 50वर शून्य द्यावं लागेल. 500ला 25 भागायचं, 25 50, 25 शून्य शून्य, के ची किंमत 20 आलेली आहे. पुन्हा या ठिकाणी हा भागिले एन म्हणजे यम बरोबर के एन, हा भागिले एन केला गुणले यम बरोबर के एन. यमची किंमत विचारलेली आहे, केची किंमत आत्ताच काढलेली आहे ती वापरायची 20 आणि एनची किंमत दिलेली आहे 3. त्यामुळं के गुणिले एन म्हणजे यमची किंमत विचारलेली आहे 20 त्रिक 60. त्यामुळं अचूक पर्याय यमची किंमत 60 नंबर 3चा पर्याय. असे प्रश्न अचूक सोडवा. अचूक सूत्राचा योग्य पद्धतीने वापर करून अचूक पर्याय निवडल्यास स्पर्धा यशस्वी करता येईल. धन्यवाद.